नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकार शेतकरी लाडका योजना 2024 ही योजना आता कार्यान्वित करणार आहे। तर त्यामध्ये 21 ऑगस्ट रोजी झालेल्या नाशिक येथे कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी घोषणा केली की शेतकरी लाडका योजना। तर या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 10,000 रुपये महिना मिळणार का की 5,000 रुपये प्रति वर्ष महिना मिळणार आहे। जसा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवून त्यांच्या खात्यामध्ये थेट 1,500 रुपये वर्ग करण्यात आले होते, तर तसेच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे का, त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। तर राज्य सरकारने येथे या ऑगस्ट महिन्याच्या कालावधीमध्ये 10 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत 3 GR शेतकऱ्यांसाठी निर्गमित करण्यात आले। तर ते तीन GR कोणते आहे, तर पहिला GR होता कर्जमाफी संदर्भामध्ये, जे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेअंतर्गत जे शेतकरी 2017 ते 2019 या 3 वित्तीय वर्षामध्ये जे शेतकरी रेग्युलर कर्जाचा भरणा केलेले होते, असे शेतकरी 14 लाख शेतकरी संपूर्ण राज्यामधील 34 जिल्ह्यातील, तर त्यामधील पात्र शेतकरी 14 लाख असून त्यामधून 36,000 शेतकरी अद्यापही वंचित राहिले होते। तर त्या शेतकऱ्यांसाठी GR निर्गमित करण्यात आला होता 10 ऑगस्ट रोजी की शेतकऱ्यांनी KYC करून घ्यावी। त्या संदर्भामध्ये बँकांना व ज्या सोसायटीमधून कर्ज घेतो शेतकरी त्या सोसायटींना देखील पत्र व मेसेज देखील सहकार विभागामार्फत देण्यात आलं। त्यानंतर 14 ऑगस्टला दुसरा GR निर्गमित करण्यात आला, जे म्हणजे मागील वर्षी शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावामध्ये मिळालेला फटका कशामुळे, तर सरकारी धोरणामुळे। सरकारी धोरण शेतकरी मारक हे आजपर्यंत चाललेलं आहे, तर त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष हा सरकारवर होता व त्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये यांना बसला। त्यामध्ये त्यांनी भावांतर योजना आणली होती, पण आचारसंहिता लागल्यामुळे ते पैसे वितरित करण्यात आलेले नव्हते। तर त्यासाठी 14 ऑगस्ट रोजी GR निर्गमित करण्यात आला की हेक्टरी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्यात जर कापूस व सोयाबीन उत्पादकची नोंद असेल, पीक पेरावर चढून असेल, तर अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 म्हणजेच 2 मर्यादेच्या याच्यामध्ये जर 5 एकर एका शेतकऱ्याकडे लागवड असेल, तर अशा शेतकऱ्यांसाठी त्यांना थेट 10,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी परत एक GR काढला नमो शेतकरी सन्मान निधीच्या 2,060 कोटी 66 लाख रुपये इतका निधी मंजूर करून आला। त्यानंतर वित्त विभाग मार्फत या संपूर्ण पैशाला मंजुरी देखील 20 ऑगस्ट रोजीच करण्यात आली। त्यानंतर अचानक 21 ऑगस्टला कृषी महोत्सव हे नाशिक परळी इथे करण्यात आलेलं होतं। त्या परळी येथील कृषी महोत्सवामध्ये राज्याचे मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यासोबतच शिवराज सिंग चौहान केंद्रीय कृषी मंत्री यांच्यासोबतच तेव्हा त्या कार्यक्रमामधून थेट शेतकऱ्याला 90,88,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 4थ्या हप्त्याचे 2,000 रुपये वितरित करण्यात आलेले। पण आता बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाही, कारण त्यासाठी शेतकऱ्यांचं देखील KYC, आधार सीडिंग आणि लँड सीडिंग या 3 कारणामुळं जर KYC जर ओके असेल तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, कारण लँड सीडिंग जर नो असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे येऊ शकत नाही। तर त्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्ही तुमच्या गावचा तलाठी किंवा तुमच्या गावचा कृषीक्षक जो नेमलेला आहे, तर त्यांना आपण जो आपला आधार कार्ड चेक केल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला आधार सीडिंगचा प्रॉब्लेम आहे, लँड सीडिंगचा प्रॉब्लेम आहे, काही KYC ते तात्काळ सांगू शकतात व ते देखील दुरुस्त करून आपल्याला देऊ शकतात, किंवा CSC सेंटर किंवा सेतू केंद्रामधून आपण दुरुस्त करून 4थ्या हप्त्याचं वितरण आपल्या खात्यामध्ये घेऊ शकतो। तर हे तीन जर प्रॉब्लेम KYC, लँड सीडिंग व आधार सीडिंग हे क्लिअर असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4थ्या हप्त्याचे वितरण 2,000 रुपये होऊ शकते। त्यानंतर आता विषय मोठा आहे शेतकऱ्यांचा पीक विम्याचा। पीक विमा 80% शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला आणि ज्या जमा झाला तो फक्त अग्रिम 25% जमा झाला आहे। आणि पीक विम्याची गाईडलाईन का सांगते की पंचनामा केल्यानंतर 30 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात असा नियम सांगतो। या नियमाने धुडफेक करत
पीक विमा कंपनी आपल्या 7 ते 8 महिन्यापासून चांगला जोरदार कारभार सुरू आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. आता पालकमंत्री, कृषी मंत्री यांच्यासोबत 7 ऑगस्टला बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत 31 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात यावे अशी माहिती देण्यात आलेली आहे. न तसा पत्र सहकार विभागामार्फत जसं काढलं होतं तसंच त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तो डाटा देखील रायटिंग करून टाकलेला होता की 31 ऑगस्टपर्यंत चंद्रपूर जिल्हा असो, नाशिक असो, बुलढाणा असो, बीड असो या जिल्ह्यामध्ये जमा करण्यात यावा. तर ह्या संपूर्ण योजनेचा सपाटा सुरू आहे. आता कर्जमाफी या विषय तो कर्जमाफी शेतकऱ्यांनी काढावी नाही म्हणून ह्या संपूर्ण योजनेचा सपाटा सुरू आहे. आणि शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी म्हणतो, लाडका शेतकरी योजना ही आता सुरू झालेली आहे शेतकऱ्यांसाठी, असा संपूर्ण प्रचार आहे सरकारचा. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.